मध्य प्रदेशमध्ये आहे. तिथपर्यंत प्रवास आपला सगळा आहे आणि त्या प्रवासात आता दोन्ही चिरंजीव सेवा करतात. हे पुतण्या सेवा करतोय, काही गुरुभक्त फळावरची सेवा करतात, काही गुरुभक्त तिकडच्या भागात येत नाही कारण लांब पडते ना, तिकडे वारीला येत नाही, सेवेला येत नाही. विठाला दत्ता तेवढा चिटकोने वाजवतो म्हणून, पखवाजाला चिकटलाय म्हणून तो चिटकोने. पण चांगली गोष्ट आहे. एका सप्त्याला हे आले. मी म्हणलं तू कुठे गेला काय, काय आलो केला काय, तू कुठं मुंबईला गेलता काय, दे सलामी एकदा. अरे ते लाड काय विठ्ठल तो पडदे 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 काही घाबरू नका. चला एकदा बाजू दे. विठाला भगवान परमात्माची कृपा. पंढरी आहे, ज्ञानोबारायच्या रस्त्यावरची मंडळी सगळी आहे, सगळे वारकरी मंडळी आहे. मागच्या वर्षी एका सप्त्याकरता बाळासाहेब आले होते. आता परत काही बाळासाहेब आमच्या हातात लागत नाही. भागवत तुला यावं लागेल एका सप्त्याला. तर संभाजीनगर उन्हाळ्यात आहे सप्ताह, तो काही हरकत नाही. चल पाठवशील, पाटील की सांभाळून घेतो पर्यंत. पाटील थोडं सांभाळणं सोबत, पाटील की फार अवघड आहे, हो ना. भगवान परमात्माची कृपा त्या ठिकाणी, भगवंताच्या कृपेने. काल खूप प्रवास करून पंढरीला आलो, कारण इकडं आलं की पंढरीशिवाय इकडं कसं यायचं. आळंदी जवळ गेलं तर आळंदीशिवाय कसं जायचं. आईसाहेबाच्या जवळ आम्ही तिकडे जातो, मुक्ताईच्या जवळ. मग आईसाहेबाला सोडून कसं जायचं, ओलांडून जातो का कधी. दत्ताला माहिती, दत्ता फिरतो बरोबर. आईसाहेबाचं दर्शन, पंढरी आईचं दर्शन, आई ज्ञानोबारायचं तुकोबारायचं दर्शन. मग भगवान परमात्माची कृपा त्या ठिकाणी. नानांची खूप मोठी सेवा आहे आणि नानांची सेवा सद्गुरूपर्यंत नेहमी पोचते आहे. म्हणजे इतका यावेळेस इतका आळस होता की अशी इच्छा होती की कोणीतरी बदली माणूस जावं. लहाने चिरंजीव म्हटले होते मी जाणार आहे. त्यांचं कीर्तन तुम्ही ऐकलं नाही अजून, त्यांना 5-6 महिन्यापासून सेवा करू लागले. ते राम मंदिरामध्ये सद्गुरू दादा महाराज चातुर्मास्य परंपरेला विशेष सन्मानाने बोलवलं होतं अयोध्येला. तिथे ते कार्यक्रमाला गेले होते आणि त्यांची इच्छा होती की दत्ताचं गाव पाहायचं. म्हणलं एवढ्या गर्दीत जाऊ नको, लोक मोठे मोठे असतात, सगळे टाळकरी मोठे मोठे असतात, तू घाबरशील. छोटासा कार्यक्रम असला की जा म्हणलं. विठाला 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 भगवान परमात्माची कृपा. पण नानाने मलाच सांगितलं तू मलाच यावं लागते. आणि नानाचं प्रेम तसं होतं. मायबाप, सगळ्या परिवाराचं प्रेम. कारभाराच्या डोळ्यात पाणी आलं, आमचे आईबाप तुम्हीच आहे म्हणून. खरंच प्रेम आहे त्या ठिकाणी. प्रेमानेच माणूस ओढला जातो, प्रेमानेच माणूस जोडला जातो, आणि प्रेमानेच त्या ठिकाणी परमार्थ घडतोय. सगळं काही प्रेमानेच घडते त्या ठिकाणी. भगवान परमात्माची कृपा त्या ठिकाणी. किती वाजेपर्यंत सोडायचं मला तेवढं सांगा, कारण मागच्या एका कीर्तनात असं झालं की मागची मंडळी उठली होती. म्हणजे त्यानुसार मला चिंतन करायला बरं. म्हणजे माझं तुम्ही म्हणताल तर 4 वाजेपर्यंत तयारी आहे. विठाला 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 काही मला कुठं जायचं नाही, फार उशीर आता मुक्काम होईल. आज उद्या सकाळी जाईल मी. भगवान परमात्माची कृपा त्या ठिकाणी. श्री वारकऱ्यांचं वर्णन जगद्गुरू श्री तुकोबाराय, ज्ञानोबाराय, रामदेवराय सर्व संत करतात. श्री एकनाथ महाराज करतात. पंढरीचा वारी करणारा वारकरी सामान्य आहे का. वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा. पंढरीची वारी, आळंदीची वारी, पैठणची वारी, मुक्ताईची वारी, गुरुघरची वारी, वारीचं विशेष महत्त्व आहे. मग वारीचं महत्त्व ज्या संप्रदायामध्ये आहे त्या संप्रदायाचं वर्णन आणि वारकऱ्याचं वर्णन. अनेक संत पंथ संप्रदाय उपासना या भारत देशामध्ये आहेत, पण श्री ज्ञानोबा तुकोबांची परंपरा अनादी आहे. श्री ज्ञानोबा तुकोबांची परंपरेमध्ये वारी आहे. बाकीच्या परंपरेमध्ये वारीचं महत्त्व नाही आहे, पण या परंपरेमध्ये वारीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. बरेच टाळकरी, बरेच बसणारे वारकरी असतील महिन्याचे, पण महिन्याची वारीचा नेम कसा आहे हे मी सांगायची गरज नाही आहे. म्हणजे फटफटीवर जायचं, दर्शन करायचं, माघारी यायचं संध्याकाळी एकादशीला. ही वारी अशी नाही. पूर्वी अशी वारी होती का तिरवंडीकर. तिरवंडीचे वारकरी माझ्या ओळखीचे आहेत. एकदा गुरुवारी बाबांच्या काळात विठोबा रुक्मिणी सप्त्याला तुम्ही होते. मी तुमच्या गावानं आलो आत्ता. हां, मी विसरत नाही तुम्हाला. मी
पण तुम्ही विसरले आम्हाला, तुम्ही जळगावकराकडे मागे गेले ते अगदी उघड बोलते मी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पण ते जळगावकर माझी भावकीच आहे ती, तुम्ही त्याला विचारावा, कारण त्याचं नाव ज्ञानेश्वर आहे, माझं नाव ज्ञानेश्वर आहे, आणि मी देशमुख आहे तोही देशमुखच आहे. हां, काही पाहायचं काम नाही. हे आले देशमुख, बसा खाली, बसा बसा, मिठी मारता का? गावचे कारभारी. भगवान परमात्माची कृपा. पंढरीचं वारीचं महत्त्व. दशमीला वारकरी जातात, एकादशीला थांबतात, द्वादशीला खिरापत घेतल्याशिवाय वारकरी येत नाही. आता समयाच्या नुसार त्या ठिकाणी धावती वारी, हायटेक वारी, अनेक प्रकारचे वारीचे प्रकार आले, पण ही वारी मान्य नाही आहे. पंढरीचा वारकरी कसा येतोय? तो दशमीला येतो आहे, आणि दशमीला आल्यानंतर दशमी, एकादशी, द्वादशी. मी माझ्या लहानपणी खूप वारकरी बघितले ज्या ठिकाणी काहीच व्यवस्था नाही. अवस्था प्राप्त व्हायची असेल तर व्यवस्था नको आहे, आणि अवस्था नको असेल तर व्यवस्था पाहत बसते. ते कोणत्या मठात चांगली व्यवस्था आहे, कोणत्या मठात फराळाची व्यवस्था आहे, कोणत्या मठात मालक लोक म्हणतात आले 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 या, चहा घ्या, खुर्ची घ्या, मालक उठवून उभे राहतात. नाही, असं नको. मालकाने उठवून उभं राहायचं, सेवकाच्या समोर वाकायचं, वारीला आलात, उपकार केले आमच्यावर. वारी आपल्या उद्धाराकरता आहे, मालकाच्या उपकाराकरता नाही. वारी मालकाच्या कृपेकरता नाही आहे. आपला उद्धार झाला पाहिजे. वारीचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे, वारीचं श्रेष्ठत्व कळलं पाहिजे. एका वारकऱ्याची बरोबरी होत नाही. ब्रह्मांडामध्ये एवढं वर्णन संत महात्म्याने केलं आहे. पंढरीची वारी सामान्य आहे का? ब्रह्मांडामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तर वारी बंद होते का? आणि बंद होणारी वारी आहे का? कोरोनाच्या काळामध्ये किती लोकांनी वाऱ्या केल्या, गुपचूप केल्या काही वारकऱ्यांनी. काही वारकरी आले नाही, काहीचं टेम्परेचर इकडंच वाढलं. पण ज्या परंपरेची सेवा चालू आहे मायबाप, चातुर्मासाची सेवा कोरोनाच्या काळात आमची बंद पडली नाही. 4 वारकऱ्यावर चातुर्मासाचं कीर्तन झालं. हे सगळ्या गुरुभक्ताला माहिती आहे की 4 वारकऱ्यावर चातुर्मासाची सेवा झाली. 4 महिने बिना गळ्यातच होता, आणि 4 वारकरी आषाढी दिवशी का द्वादशी दिवशी विनान पखवास समोरच होता. फोटो आलेच आपल्या ग्रुपवर. विना समोर पखवास समोर ठेवून देवाची सेवा करायची आहे, आणि त्या सेवेकरता लोकेशना, वित्तेशना, दारेशना, पुत्रेशनापेक्षा सेवा महत्त्वाची. किती होते त्याच्यापेक्षा जातीची किती होते, परंपरेची किती होते, आपले किती होते. कोणती जात आहे? तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे. जातीचं पाहिजे. जात कोणती आहे? आम्हा भाविकाची जाती एकविधजी श्रीपती. पुढे सांगा दोघ जण. आम्ही भाविक आहोत. माझी वाईट सवय आहे, तुम्ही येत नाही जास्ती बरोबर. कोणाच्या कीर्तनामध्ये मध्ये तोंड घातलं चालते, पण माझ्यामध्ये घातलं तर मला राग येतो. विठ्ठल अलंकार युक्ती सरे शकेची ना त्या गुणे. मग जे प्रमाण निघालं तेच पूर्ण आलंच पाहिजे ते, आणि ते प्रमाण पूर्ण आलं तरच मजा आहे मग. आणि ते सिद्ध संत महात्म्यांचं, ज्ञानोबाचं, तुकोबारायांचं, आणि ते पूर्ण पक्कच पाहिजे. तिकडं जळगाव जिल्ह्यात कीर्तन चालू होतं बाळू. तुम्ही राग नका मानू, आणि आला तर आला, काही फरक पडत नाही. शिंक जांभई खोकला इतका काळ व्यर्थ गेला. एकाने कीर्तनात प्रमाण दिलं, ते विदर्भातले होते आणि आम्ही खानदेशमारे होतो. डॉक्टर ऐकताय ना? हां, ते कीर्तनात प्रमाण दिल्यानंतर म्हणलं कोणाचा अभंग आहे? ते तुकाराम महाराज. हा सागर होता, याच्या लक्षात नाही, हा बारीक होता त्यावेळेस. म्हणलं गाथा घेऊन या, आपल्याला काही गडबड नाही. नाही नाही, नाथ महाराजांचा आहे. म्हणलं नाथ महाराजांचा गाथा घेऊन या. नाही, नामदेवरायचा आहे. म्हणलं नामदेवरायचा गाथा घेऊन या. म्हणलं तुला पक्क माहिती नाही, हे प्रमाणच नाही आहे. कुठं निघालं तर मी माझी माघार आहे बरं का. कुठं निघालं तर माझी माघार आहे. मी तुम्हाला सगळ्या देखत सांगतो. विठाला आम्हा भाविकाची जाती. भाविक पाहिजे, प्रेमळ पाहिजे. जातीचे ते चढे प्रेम, पक्षी स्मरे राम राम. जातीचं असेल तर आवडीचं आहे, आणि वारकरी पंढरीचा श्रीनाथ महाराज सांगतात त्याचा जन्मधन्य आहे. पंढरीची वारी दशमी, एकादशी, द्वादशी करणारा. नवमीला वारकरी येत होते. बुवा कधी यायचे? नवमीला, दशमीला. आणि तुम्ही कधी यायचे? आता आम्ही एकादशीला येतो, लगेच वापस येतो.
आता होत नाही महाराज, मान दुखते. त्यावेळेस आजार नव्हते लोकाला, का होते? त्यावेळेस लोकाला काही शारीरिक त्रास नव्हता, पण निष्ठा असली तर त्या ठिकाणी पक्की अवस्था आहे. कितीही भयंकर प्रकृती खराब असली तरी कीर्तनाला उभं राहिल्याशिवाय वारकरी राहत नव्हते. हरिभक्तीपरायण गुरुभक्त यशवंतबा नावाचे वारकरी आपले, मरायला आलं तर म्हातारं, 2दा उभं राहिलं कीर्तनात टाळ घेऊन, पडलं 2दा, पण मी खाली बसणार नाही कीर्तनात. या देहात मडक्यात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत खाली बसणार नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यामध्ये भोसरीकर माऊली हरिभक्तीपरायण परमपूज्य भगवत भक्त महावैष्णव गाथा हरिपाठासारखा पाठ होता. ज्यांनी बघितलं असेल ते भाग्यवान असतील. आलं लक्षात तुमच्या? माऊलीच्या दिंडीला मी होतो बा, आणि त्या दिवशी हा अभंग म्हणला. जळगावकरांनी फाट आपटली माझी, म्हणजे काय अभंग हुडकून काढला म्हणे तुम्ही. गाथा हरिपाठासारखा पाठ. ज्ञानोबारायच्या रथाच्या घोडे सोडल्या, बैल सोडल्याशिवाय माऊली खाली बसत नव्हती. माझी माऊली खाली बसली नाही अजून. ही वारकरी निष्ठा आहे मायबाप, ही वारकरी उपासना आहे. फक्त बोरखा पांघरला आणि कार्यक्रम वेगळेच चाललेत, कारण स्टेज मिळत नाही, कुठे कुठे काही परंपरा मिळत नाही. सांप्रदायिक निष्ठा आणि वारकरी निष्ठा अत्यंत परिपक्व असावी. सेवेला असं कठोर असावं की कितीही भयंकर प्रसंग आला तरी वारकरी वारी सोडणार नाही. कितीही वारकऱ्यांचं काहीही होऊ द्या, कोरोना येऊ द्या, महामारी येऊ द्या, काही होऊ द्या. ते दसूरकर मंडळी आली नाही आमची आज. महामारीच्या काळामध्ये ते 1947-48 अगोदर पुलाखाली येऊन जागर केला होता. आता हे पुलाच्या वरून जातात नवीन मंडळी. पुलाच्या खालून येऊन जागर केला होता त्या ठिकाणी गुरुवर्य बाळकृष्ण महाराज, म्हणजे माझे पंजोबाच्या काळात. पण आता काळ बदलला आहे. वारीचा नियम काय, स्वास्थ्य काय, अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक तिन्ही प्रकारची कृपा भगवत सेवेने होते हो मायबाप. भगवान परमात्माच्या सेवेने सगळी कृपा होते. श्री एकनाथ महाराज सांगतात, वारी करणारा सामान्य नाही आहे. वारी करायची यादी करायचे ठरवले. कोण कोण वारी करणार आहे, कोण कोण वारी करणार आहे. जया राज्य द्रव्य करणे उपार्जना वशदंभ माणा इच्छे झाले. करती देवा करी माझे मुखे सुखे परिमित्यासी मुखे न म्हणे संत. श्री तुकोबाराय सांगतात, तुकोबारायच्या वारीच्यामध्ये एक वारकरी आला आणि म्हणे, महाराज मी तुमच्यावर वारी करेल. म्हणे पता घ्यावं लागेल, हो. मुद्रा लावावी लागेल, हो. पडशी घ्यावी लागेल, हो. टाळं आपलं घरून आणावं लागेल, हो. चड्डी घालावी लागेल, आपलं धोतर नेसावं लागेल, हो. सगळं करावं लागेल. गाथा ज्ञानेश्वरी वाचावं लागेल. जी गाथा ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय पाण्याचा घोट घेता येणार नाही. म्हणजे चहा चालत असेल ना, म्हणजे काहीच करता येणार नाही. सगळं तयार. 12ही महिने वारी चुकली की तू मेला म्हणून समजावे. 12 महिने वारी केली त्यांनी. श्री तुकोबारायकडून तो देवाकडे गेला, देवाकडून वशिला तुकोबारायकडे लावला, महाराजांच्या बरोबर वारी करू लागला. 13 महिने वारी झाली त्याची. वारी चाली. तुकोबारांनी बराच दिसतो सांगता, हाडाचा वारकरी. दशमीला पंढरीत, दशमीला सकाळी, नवमीला संध्याकाळी जायचं, दशमीला चंद्रभागेचं स्नान. धोंडोपन दादा आत्रे नावाचे फळ आहे पंढरपूरला. कोणी आहे का त्या फळावरचं? इकडं नसेल तुमच्या भागात. धोंडोपन इकडच्या भागात नाही मंडळी, तिकडेच्या भागात कर्नाटकमध्ये. धोंडोपन दादा आत्रे 1948-47ला काहीतरी गेले. ते भगवतधामाला गेले. दशमीचा दिवस आला तर दशमीला लातूरला होते. त्यावेळेस इंग्रजांचं सरकार होतं आपल्याकडे, आणि त्यांनी दशमीच्या स्नानाकरता एकट्याने रेल्वे सोडली तिथून. किती पैसे पाहिजे सांगा? पागोट्यातून पैसे काढले. त्यांनी इंग्रजीत विचारलं की कोण आहे? म्हणे एक फाटका वारकरी आहे. म्हणे काय काम आहे रे तुला एकट्याला रेल्वे सोडायला? फक्त चंद्रभागेचं स्नान चुकलं नाही पाहिजे दशमीचं. किती कठीण निष्ठा आहे. आम्हाला तर चंद्रभागा डोळा देखलिया, आम्हाला पाहायचंच काम नाही. आम्ही काठावरच आहे ना. बोलणारा कधीच जात नाही. ह्या लोकांना माहिती आहे मी चंद्रभागेत पाय टाकत नाही कधी. दिसलो तुम्हाला? कडकडं ना. चंद्रभागेला नाही त्या ठिकाणी नुसतं चंद्रभागा डोळ्याने पाहिल्याचं स्नान होते, पण चंद्रभागेचं दशमीचं स्नान किती वारकरी करतात. ते आजही चंद्रभागेचं ज्ञानोबारांच्या सोहळ्याबरोबर आल्यानंतर दशमीचं स्नानाकरता वाखरीहून पंढरीत येतात हो, आणि वाखरीहून दशमीचं स्नान करून परत माऊलीकडे जायचं आणि परत माऊलीचं त्या ठिकाणी बरोबर यायचं आहे. वारकरी सामान्य नाही. काय सांगत होतो मी भागवत? घाबरू नको, तुला राग आला मला माहिती आहे, पण नंतर शेवटी म्हणणं तू राग. हां, मी काय सांगत होतो? माझी टकुऱ्यात राहत नाही. तुझी ध्यान नाही वाटते तुझं रे. बोल माझं काय, माझं मग मी सांगत नाही. मग काही तुम्ही सांगत नाही तर मी नाही सांगत. सुटली रेल्वे. झालं स्नान. स्नान करून दादा मठात गेले. वारकरी तुकोबारायच्या बरोबर वारी करू लागला. आलं लक्षात? तुकोबारायच्या बरोबर 13 महिने वाऱ्या केल्या.
पाहते कुठून ह्या गोष्टीतून ती गोष्ट आणि त्या गोष्टीतून ती गोष्ट, मोठं बेकारच कार्यक्रम असं. मला वेळेचं बंधन नसलं ना, मला इतका आनंद वाटतो की पाहायचं काम नाही. पण दत्ता म्हणून खालूनच आता मोबाईल दाखवतो. भगवान परमात्माची कृपा. 13 वाऱ्या झाल्या आणि 14व्या वारकऱ्याला तो वारी निघाला. पता घेतली, पडशी घेतली, मुद्रा ठोकली, माळ वेळ अशी, माळ टपुरीच्या टपुरी पाहिजे बरं वारकऱ्याला, बारीक माळ. मग ती कोणी पाहिलेली पाहिजे. तुम्हाला दाखवू का शर्ट काढून? कंठादी नाभीपर्यंत ये धारे तुलसी माला. कंठापासून नाभीपर्यंत पाहिजे. न तू झाकू नको. कंठापासून नाभीपर्यंत पाहिजे. त्याची काढता येणार नाही मला, फिरतून सुटल्यावर दाखवतो तुला मी. कंठापासून नाभीपर्यंत माळ पाहिजे. मुद्रा ठसठशीत पाहिजे. त्यातल्या त्यात कीर्तनकारांनी तर मुद्रा लावलीच पाहिजे. टिकल्या लावल्या नाही पाहिजे. कीर्तनकारांनी त्याच्याकडे मुद्रा नाही वाटते. वारीला आले की लावते तिकडं. मुद्रा लावायची किती मंडळी लाज वाटते. मुद्रेचं संतांचं प्रमाण आहे. ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ, कापिजे कळी काळ तया म्हणे. तुका म्हणे शंख चक्राचे शृंगार, नामामृत सार. गोपीचंदन मुद्रा धारणे, गोपीचंदन मुद्रा आम्हाले वैष्णवा, आम्हाले वैष्णवा. गोपीचंदन मुद्रा धारणे आम्हाले वैष्णवा. गोपीचंदन नाकापासून शेंडी असेल तर, आणि नाक असेल तर, नाक असेल तर नाकापासून शेंडीपर्यंत. कसं लावत होते शंकर जुने लोक? ते शंकरचं पाहिलंय खाली, जाऊ दे. आप्पा का कसं लावत होते? नाकापासून शेंडीपर्यंत. तुम्ही पाहिलं ना, नाकापासून शेंडीपर्यंत. मुद्रा ठसठसीत, नाममुद्रा, संतमुद्रा, गुरुमुद्रा ठसठसीत. मुद्रा लावल्याशिवाय पाण्याचा घोट घ्यायचा नाही. सत्यात मुद्रा लावतात लोक. काही प्रासंगिक मुद्रा लावतात, काही माणसं दिसली की मुद्रा लावतात. काही लोक म्हणतात इथे मुद्रा लावलं की लोक म्हणतात का हो कसं काय एकदम बदल. त्याच्याकरता इथे लावतात, इथे लावत नाही. पण मुद्रा लावणं, एकादशी करणं, पंढरीची वारी करणं, पताकेची पूजा करणं, पताक आपल्याबरोबर ठेवणं. वारीला निघाल्यानंतर कशावरही असू द्या, पण पताकेशिवाय वारी वारकऱ्याची नाही. आणि ती पताक ज्या घरात चालती त्यांनाच पताक घ्यायचा अधिकार आहे. पताक चालती का? पताक चालवणारे, पताक चालवणारे जे आहे त्यांनाच त्या ठिकाणी पताक घेता येते. जे पताक चालवणार नाही त्यांना कशी काय पताक घेता येईल? आता ती पुढे पताक कोण चालवणार त्या ठिकाणी? मग त्याच्यापेक्षा न घेतलेली बरी का नाही? पताक चालवणाऱ्याच्या त्या ठिकाणी वारीला आल्यानंतर दत्ता करतो. संध्याकाळी पताक घेऊन एकादशीला प्रदक्षिणा करतो, चंद्रभागेला जातो. नानाचा धाक आहे ना, नानाचा बुक्का आहे ना त्या ठिकाणी. पताक घेऊन त्या ठिकाणी सेवा करणं. मी 10वीला असताना आळंदीच्या वारीला गेलो. गुरुवारी माझे वडील होते. म्हणलं मी जातो पण पताक दुसऱ्या वारकऱ्याबरोबर पाठवा. आता काय सांगू तुम्हाला, ज्यांनी गुरुवाऱ्यांना बघितलं त्या ठिकाणी ते म्हणे तुला लाज वाटते का पताक घ्यायची? पताकेची जर लाज वाटत असेल तर तू माझा पोरगा नाही. मी साष्टांग नमस्कार घातला. गुरुवाऱ्यांना ज्यांनी बघितलंय, डॉक्टरच्या लक्षात आहे बाबांचा स्वभाव कसा होता. भयंकर कडक होते. काही नाही, नमस्कार घातला आणि पताक घेऊन वारीला गेलो. लग्न व्हायचं होतं, 10वीला होतो, धोतर नेसलं आणि पताक घेऊन आळंदीच्या वारीला गेलो. आपल्याकडे लाज वाटायचं काम आहे? गंध लावायची लाज, पताक घ्यायची लाज, टाळ घ्यायची लाज, विणा घ्यायची लाज, कीर्तनात बसायची लाज, तोंड वाकडी करून बसायचं. कीर्तनात काही उमजत नाही, सुमजत नाही, नुसते बसले बसले उठले उठले. इथं नाही, तिकडे मुंबईची गोष्ट आहे. विठाला आता एरंडासारखं जीवन काही कामाचं का त्या ठिकाणी? काही घुसतच नाही, परमार्थ घुसत नाही, आत देव घुसत नाही, आत काहीच घुसत नाही. अभंग घुसना, कशावर चाललं चिंतन म्हणजे आम्हाला कळतच नाही. अरे आयुष्य चाललं ना बाबा तुझं त्या ठिकाणी. पंढरीचा वारी करणारा वारकरी सामान्य नाही आहे. आणि 14 महिन्यानंतर तो वारीला निघाला वारकरी. आणि त्या बायकोने सांगितलं थांबा ना, आजच्या दिवस आता बस झाल्यानं, वाऱ्या किती करता. ते आज पाहुणे येणार आहे. त्यांनी सांगितलं एकादशीला तुम्ही दशमीला जाता ना, एकादशीला जा ना. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. एक दिवस दुसरे गेला तर काय हरकत नाही. दशमीला वारकरी आला नाही, तुकोबाने वाट पाहिली. एकादशीला निघायचं तो म्हणे द्वादशीला जा. द्वादशीला आला नाही. तुकोबाने सांगितलं काय, एकादशीला आला नाही, द्वादशीला तो वारकरी यायचं ठरवलं. महाराज द्वादशी दिवशी वाळवंटात गेले. श्री तुकोबाराय ब्राह्मण मंडळीला हाका मारला. आमच्यातला एक वारकरी
मेला त्याच्या नावाने पाणी सोडायचं, तिलांजली द्यायची. तिने सांगितलं नाव काय होतं, पण वारकऱ्याच्या नावाने पाणी सोडतात. वारकऱ्याच्या संताच्या नावाने पाणी सोडण्याचा अधिकार असतो. ते वारकऱ्याच्या नावाने पाणी सोडायचं, पाणी सोडायची तयारी सुरू झाली. ब्राह्मण मंत्र म्हणू लागले आणि ते पुला खालून जय हरी जय हरी जय हरी जय हरी करत आलो. ते पडशी घेऊन महाराज का बरं आले नाही वारीला? अहो ती निघालो, ती नाही म्हणली म्हणे. फुली तुमच्यावर, तुमच्या सेवेवर फुली, तुम्ही आमच्यात बसत नाही. ती नाही म्हणली, तो नाही म्हणला, वारी चुकली असे म्हणणारे वारकरी असतात का? तुम्ही कोणीच होय म्हणणार नाही, कारण तुमचं तसं सवडीशास्त्री. तो नाही म्हणला, ती नाही म्हणली, मग वारीला आलो नाही असं म्हणणारे वारकरी असतात का? शंकर असतात का? एक असो का, दोन असो का, चार असो. हे समोरच्या मंडळीला काही माझी भाषा कळत नाही बहुतेक, पण ह्या टाळकऱ्याला कळते, कारण यांच्यावर काही म्हणजे उमटत नाही प्रतिक्रिया काही. ए रामभाऊ, कानपूर गेलं काय? हा बैर. वारी कितीही प्रसंग आला तर वारी सुटकात सुद्धा वारी चालते. मी तुम्हाला शास्त्राने सिद्ध करून देईल. सुटकात गोपीचंदन लावायला चालते, फक्त शास्त्राने सिद्ध करून देईल. गाथा ज्ञानेश्वरीला शिवायचं नाही. नामजप करता येतो, सुटकात हरिपाठ करता येतो, सुटकात भजन करता येते, काकडा करता येतो. देवाला शिवायचं नाही. सुटकात भाकरी बंद असतात का? ज्या ठिकाणी सुटकाच भाकरी बनते त्या दिवशी देवाचं नाव घेऊ नका. आमच्या घरातलं माणूस मेलं 10 दिवस आम्ही भाकर खाणार नाही, मग देवाचं नाव घेऊ नका. अहो सुटकाच जास्ती खातात लोक. सुतक पडल्यानंतर शेजारी पाजारी आणतात, तिकडचं वाण बघू दे, तिकडचं वाण बघू दे, तिकडचं वाण बघू दे, आणि सुतकात खाऊन खाऊन नुसतं त्या ठिकाणी बसून कटाळ येतो. मग सुतकात खायला चालतं तर देवाचं नाव स्मरण करायला. आपल्या परंपरेमध्ये मायबाप हो, तुम्हाला माहिती आहे, सुतकात कीर्तन करता येतं. मागच्या चातुर्मासात माझ्या मातोश्री गेल्यानंतर चातुर्मासात सेवा बंद पडली का? तुम्ही सगळ्यांनी पाहिलं. सुतकात कीर्तन केलं का नाही 13 दिवस? परंपरेमध्ये कीर्तन बंद नाही, हरिपाठ बंद नाही, सेवा बंद नाही. सुतक पडलं तरी अडचण नाही आहे. रजस्वाला स्त्रीला एकादशी मोडता येत नाही. रजस्वाला स्त्री असेल तर तिला कीर्तन ऐकायला जावंच लागते. ती वारकरी असेल तर वारीला जाण बाजूला राहा, फक्त कोणाला स्पर्श करू नको. पुण्य मातीत घालू नको, त्या ठिकाणी तुझंही घालू नको, लोकांचं घालू नको. पण मी रजस्वाला, मला सुतक पडलं, बरं झालं, देवानी वारी चुकली, असं नाही आहे त्या ठिकाणी. कितीही भयंकर आपत्ती आली तरी वारी चुकत नाही मायबाप. अहो शरपंजरी असणारे वारकरी येतात. बाबूदादा वारकरी माहिती का तुम्हाला सगळ्याला? बाबूदादा वारकरी होते 110 वर्षाचे. बाबूदादा वारकरी कोणाच्या फडावरचे नव्हते, कारभाराच्या वारकऱ्याच्या दिंडीमधले होते. 110 वर्षाची वारकरी. अहो किती वाऱ्या झाल्या, त्यांचं नातू 57 वाऱ्या झाल्या. आमच्या हरिभक्तीपरायण गुरुभक्त महावैष्णव जगन्नाथ बाबा अंजळेकर अजान भाऊ होते. भुसावळ जवळ, यावल जवळ त्यांचं गाव आहे. 57 वाऱ्या पायी झाल्या. हो 57 वाऱ्या, तिथून भुसावळपासून पायी तर 57व्या वारीत गेलेले डोळे वापस आले. गेलेले डोळे. टाळ्या नका वाजू, वारीचा नियम करायचा आहे. आता मी यादीच करणार, इथं सोडणारच नाही 4 वाजेपर्यंत. अशी वारी जे जे करेल त्याला आपल्याकडून प्रत्येक वारीच्या वेळेस बक्षीस. म्हणे का एकादशीला यायचं का? भगवान परमात्माची कृपा. 57 वाऱ्या पायी केल्या मी. ते बाबांच्या बरोबर पायी वारी केली, जगन्नाथ बाबा अंजाळेकर. आता इथं बघणारा कोणी माणूस नाही आहे. त्यांचा देह पंढरीतच गेला दशमी दिवशी, कार्तिक शुद्ध दशमीला. इतका सिद्ध महात्मा होता. गाथा ज्ञानेश्वरी कंठस्थ होती मायबा. श्री ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी कंठस्थ, ज्ञानोबारांचा गाथा कंठस्थ होता. पण वारीची निष्ठा, दोघांच्या खांद्यावर हात टाकून वारी करत म्हातारा. दोघांच्या खांद्यावर वारी. श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य रामकृष्ण भाऊ येडशीकर, मी ज्यांच्याकडे शिकायला जायचो, येडशीचे राहणारे. ज्ञानोबाराची वारी चुकली नाही. चंद्रभागेच्या पाण्याशिवाय पाणी पिरण इथून पाहिलं असेल. भाऊचं कीर्तन ऐकले तुम्ही? हां, कारण वाड्यात बरेच कीर्तन झाले. चंद्रभागेच्या पाण्याशिवाय पाणी प्यायचं नाही. पण वारकरी गेल्यानंतर उमटते काय? कवटीवर काय उमटलं होतं? कवटीवर रामकृष्ण हरी उमटलं होतं. गेल्यावर आत्ताची घटना 15 वर्षाची पूर्वीची. वारी केल्यानंतर कळते ते वारी खरी पसली का नाही, ते मग शेवट कळतो. शेवट जर चांगला झाला तर समजावं त्या ठिकाणी आपली वारी देवापर्यंत गेली. आपल्या आयुष्याचं भाऊच्या कवटीवर रामकृष्ण हरी निघालं होतं. ती येडशीला कवटी तशीच ठेवून समाधी बांधली.
काय भाऊची साधना होती, काय भाऊची वारी होती, भोसरीकर माऊलीची काय, कारभारी बुवा काय, लंगोटी बुवा काय, काशीनाथ बुवा, काशीनाथ बुवा तुम्ही पाहिलं काशीनाथ बुवा? 5 गाथे पाठ होते भागवत. काशीनाथ बुवाला किती गाथे पाठ होते? पण गर्दी असली की काशीनाथ बुवा झोपून राहायचं. आपल्याकडे विठोबर सप्त्याला होते ना बाबाच्या काळात, तर 2 ते 4 पहार त्यांचा. ते बाथरूम होतं खाली, तिथं काशीनाथ बुवा झोपलेलं राहायचे. म्हणलं हे वारकरी कोण झोपते? आपले स्वामी काका होते. ते म्हणे अधिकारी येते. आणि 2 वाजता इतकं गोड पखवाज वाजवायचा बा, आणि आवाज असा मधुर. 5 गाथे पाठ, गळ्यात माळाच माळा. किती माळा काही अंदाज आहे? 1 माळ घालायची मारामार आहे. 1 माळ घालायची मारामार, ती टोचतीन, ती इकडून डोसतीन. त्या ठिकाणी किमान वारकऱ्याच्या गळ्यात 5 माळा पाहिजे. एखादं म्हणलं की मला माळ घालायची पण माझ्याकडनं हे गेलं लगेच. कारण म्हणणाऱ्याला सोडायचं नसते, म्हणणारे लवकर तयार होत नसतात. आणि ते गिराक एकदा गेलं की परत गिराक सापडत नाही. घातली असती माळ पण माळच नाही, हे लगेच माझ्याकडे आहे 2-4 बरं. माळ किमान 5 माळा, वारी गाथा ज्ञानेश्वरी. आणि असा वारकरी जर असेल तर श्रीनाथ महाराज सांगतात तो धन्य आहे. पहिल्या प्रमाणात वर्णन करतात. वारकरी पंढरीचा, 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 वारकरी पंढरीचा. धन्य धन्य जन्मात्याचा, धन्य धन्य जन्मात्याचा, धन्य धन्य जन्मात्याचा, धन्य धन्य जन्मत्याचा. जायने में पंढर से, जायने में पंढरी से, जायने में पंढरी से, जायने में पंढरी से. पंढरीचा वारकरी, त्या वारकऱ्याचा जन्म धन्य आहे. तो वारी करणारा, नेमानी वारी करणारा आहे. आणि नेमानी त्या वारकऱ्याचा देह पडला तरी तो वारकऱ्याचं दर्शन होते. हो, सद्गुरू दादा महाराज चातुर्मासे फड परंपरेमध्ये असे वारकरी आहे की ते गेल्यानंतर मला कीर्तनात दिसले, हरिपाठात दिसले. भूत येतात का कीर्तनात? भूत हरिपाठ करता का? भूत कीर्तनाला जाता का? जे येत नाही ते हरिपाठ नाही, कीर्तन नाही, वारी नाही, ते भूत. पण मला वारकरी दिसले. चाकाटीचा पाटील नेहमी दिसतो. मला नानाचं दर्शन झालं सकाळी आज. आणि नाना वाट बघत बसले. आता मी जाहीररित्या सांगू नये अशा गोष्टी, कारण अशा सांगितलं की परत घडत नसतात. आणि नाना हात जोडून उभे आहेत. आणि नाना वाट बघतात. रस्त्याने बरं काय, इकडे येताना श्री मारुतीरायचं दर्शन घेतलं. मला शिरस्तान पुढे निघालो. नाना म्हणतात आले आले आले. गेल्यानंतर सुद्धा परमार्थ करणारे वारकरी शरीराने गेलेत, पण ते आयुष्यभर वासना काय शिल्लक आहे? वारीची वासना वारीत जाईल, कीर्तनाची वासना कीर्तनात जाईल, नवरा बायकोची वासना त्या मसनात जाईल, ती संसाराची वासना मसनात जाईल ना ते. पण देवाची वासना तो कीर्तनात दिसणार म्हणजे दिसणार, दिसणार असणार. त्या ठिकाणी शरीर पडलाय, आत्मा जातो काय? आत्मा जाऊ शकत नाही. तो त्रिकालावारी सत्य आत्मा आहे. आणि तो वारकऱ्यांचा आत्मा तो चिन्मय स्वरूप असतो. त्या वारीचा नियम चुकणार नाही. कितीही दिवस झाले तरी चुकत नाही. अनेक वारकरी, हजारो वारकऱ्यांची परंपरा आहे. आज आपल्या भारत देशामध्ये एक मोठा महापर्व काळ 144 वर्षानंतर आलेला कुंभमेळा. त्या कुंभमेळ्यामध्ये हजारो संत भक्त त्या ठिकाणी, अनेक आखाडेवाले संत आहेत. त्यांच्याही परंपरा थोर आहेत. पण आपण लहान नाही बरं.
आपण सुद्धा सामान्य नाही आहे. आपण वारकरी आहे म्हणे आपल्याला कुंभस्थान आहे का नाही आहे? आपल्या